स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं। काय ग बायको, हे काय करतेस? अवधनी म्या लगीन लावते। कुणाचं? अव या भाजीचं। भाजीचं लग्न म्हणजे ग? अवधनी त्याचं काय आहे की ही आंबाड्याची भाजी आहे का नाही, तर ह्याच्यासाठी एवढं साहित्य गोळा करावं लागतं की एका लग्नाचा बाजार होईल। म्हणून का नाही आमच्या गावाकडं कोणी बी म्हटलं काय करताय तर लगीन लावते म्हटलं की ओळखायचं की आंबाड्याची भाजी करायला ती। अच्छा असं आहे का? मी म्हटलं ही कुणाचं लग्न लावते आता। पण काही म्हणा, हा आंबाड्याची भाजी खूप टेस्टी लागते का नाही? होय जी धनी, आणि तुम्हाला माहितीये का ही भाजी किती औषधी खायते? ज्यांना कुणाला उष्णतेचा त्रास आहे का नाही त्यांनी ही भाजी आवर्जून खावी बघा, कारण ह्याच्याने शरीरातील उष्णता कमी होते बघा। पण एवढी काळजी घ्यायची, ही भाजी खाल्यानंतर दुधाचा कोणताही पदार्थ खायचा नाही। तर बरं का मंडळी, बऱ्याचशा लोकांनी माहिती आहे ही आंबाड्याची भाजी, पण का नाही ही कशी बनवायची हे कुणाला माहित नाही। तर का नाही ही व्यवस्थित अशी बनवली तर भाजी तुम्ही इतकी टेस्टी लागते, अशी बोट चाटत खाल की परत परत करावीशी वाटेल तुम्हाला। ही करताना थोडासा वेळ लागतो, पण ही भाजी का नाही 2 दिवस तरी टिकते, ही भाजी खराब होत नाही। म्हणून म्हणतात बघा फुगडी खेळताना, आंबाड्याची भाजी अंमली कशी अंमली कशी, माझी मैत्रीण दमली कशी। म्हणजे का नाही आंबाड्याची भाजी ही आंबट नसते। अगं गप्पा काय मारत बसतेस? लावतेस ना लग्न? या बया इसरलेच की। चला तर मंडळी तुम्हाला मी दाखवते आंबाड्याची भाजी कशी बनवायची ते। इथं मी का नाही आंबाड्याची भाजी घेतली आहे, सगळी मी साफ करून निवडून घेतली आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी 2-4 काड्या ठेवल्या ती बघा। तर किती बी मोठी भाजी असू दे ही अशा पद्धतीने निवडायची। पहिल्यांदा ह्याचा शेंडा असा तोडून घ्यायचा, हे बघा असा, आणि नंतर त्याच्या एक असा 1 इंचाचे तुकडे असे बनवायचे। जास्त लांब देठ असतील तर ते बी असे कट करून घ्यायचे, कापून म्हणजे हाताने तोडून घ्यायचे। आणि जेवढी कोवळी असेल का नाही तेवढीच भाजी घ्यायची, जून घ्यायची नाही। तर हे अशा पद्धतीने मी सगळी भाजी अशी निवडून घेतलेली आहे। आणि का नाही आता हिला स्वच्छ अशी धुवून घ्यायची, 2-3 पाण्यातून धुवून घ्यायची। तर या भाजीत घालण्यासाठी अखंड कडधान्य काही पण रात्रीच भिजत घालायचं। तर ह्याच्यामध्ये मी 2-3 प्रकारचे दाणे भिजत घातले ते बघा। हरभरे आहे ते, वाटाणे आहे ती, काळे वाटाणे, ही तूर आहे, आणि हे शेंगदाणे आहे ते। तर आता माझ्याकडे सगळं आहे म्हणून मी सगळं घातले, पण तुमच्याकडे जर सगळं नसेल का नाही तर तुम्ही फक्त वाटाणेच किंवा हरभरेच किंवा तुरी आणि काही नसेल का नाही तर हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे घातले तरी सुद्धा चालतंय। तर आता हे कडधान्य आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणून मी हे कुकरमध्ये घातलं, त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलं चवीनुसार, आणि त्या कडधान्याच्या वरती 1 इंच येईल एवढं पाणी घातलं। हे पहा, दाण्यांच्या वरती 1 इंच येईल एवढं पाणी घातलं आणि कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर आता दुसरीकडे आपण का नाही शेंगदाण्याचा, कच्च्या शेंगदाण्याचा थोडासा असा अर्धवट असा कूट बनवून घेतलाय। आणि ही ज्वारीची किंवा तांदळाची कणी घ्यायची। ज्वारीची कणी म्हणजे ज्वारी थोडीशी मिक्सरला बारीक करून पाकडून त्याचे तुकडे करून घ्यायचे, किंवा मग तांदळाचे तुकडे चालतील, तांदळाची कणी चालेल। आता हे दोन्ही एकत्र करून ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून ह्याला झाकून बाजूला ठेवलं। आता दुसरीकडे मी का नाही थोडी लसूण घेतली, लसूण आणि मिरची भरपूर घालायची या भाजीला, टेस्ट येते छान। तर आता लसूण आणि मिरची मी मिक्सरला बारीक करून घेतली, कच्चीच आहे ती, काय भाजली वगैरे नाही। तर आता ही एका बाउलमध्ये काढून घेते। आता ही भाजी स्वच्छ धुवून घेतली मी, आंबाड्याची भाजी। तर आता त्याच्यावरती थोडंसं 1 बोट बुडेल एवढं पाणी घालून आता हिला शिजायला ठेवते। तर आता भाजीसाठी मसाला काय घेतलाय मी, 3 चमचे धने पावडर घेतली आहे, आणि 2 चमचे ही जिरे पावडर घेतली आहे, पाव चमचा हिंग घेतलाय, आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे। बस एवढाच काय तो मसाला आपल्याला लागणार आहे। तर ही भाजी आता चांगली शिजली आहे बघा, जवळजवळ मी 15 मिनिटं तरी ही भाजी शिजवून घेतली। भाजी जर कोवळी असेल तर जास्त शिजवायची नाही, आणि जर जून असेल तर थोडी जास्त शिजवायची। तर बघा आता ही अशा पद्धतीने शिजले, सगळे दांडे असे क्रश होतात त्याचे। तर आता ह्या भाजीतलं पाणी काढून घेतलं आणि थोडं दुसरं गार पाणी घातलं, तर भाजी अजून गरम आहे। तर आता हिला मी चमच्याने हलवते। ही भाजी का नाही आंबटपणा असतो या भाजीला, तो काढण्यासाठी ही पाणी घालून गाळून घ्यायची। तर आता हे पण पाणी मी गाळून घेते, वरती प्लेट ठेवली आणि पाणी काढून घेतलं। परत आता या भाजीमध्ये अजून पाणी घातलं मी। तशी भाजी माझी कोवळी आहे त्यामुळे मी ती 2च वेळा धुणार आहे। तर आता भाजी गार झाली आहे, तर आता हिला चांगले हाताने कुस्करून घ्यायची।
तर आता बघा ह्याचा जो फेस येतो का नाही तो त्याचा आंबटपणा असल्यामुळे येतो. तर कोवळी भाजी असेल तर 1 ते 2 वेळाच असं करायचं आणि जून भाजी असेल तर 3 ते 4 वेळा करायचं, कारण त्याचा आंबटपणा मग निघून जातो. आता ही भाजी कुस्करून चांगली पिळून घ्यायची. ह्याच्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं. तर हे बघा असं पूर्ण पाणी काढून घेते मी. हे अशा पद्धतीनं दाबून दाबून फिरवून फिरवून त्याच्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं, म्हणजे याचा आंबटपणा निघून जातो. बघा आता हे निघलेलं आहे. तर आता ही बाजूला ठेवून घेते भाजी. त्याचं पाणी निघलंय पूर्ण. तर असाच गोळा ठेवते आणि दुसरी जी काही भाजी शिल्लक आहे ती पण अशी गाळून घेते. तसं बघायला गेलं तर ही भाजी जुन्या काळातली लोक बनवायची. आता एवढा कुणाकडे वेळ नसतो त्यामुळे आता कुणी बनवत नाही. पण का नाही शरीरासाठी आपल्या तब्येतीसाठी ही भाजी चांगली आहे, त्यामुळे थोडा वेळ काढून ही भाजी नक्की बनवावी. तर आता माझी सगळी भाजी पिळून घेतलेली आहे मी. आता ही कुस्करून हिला अशी परत फोडून घ्यायची, म्हणजे ही चांगली सुट्टी सुट्टी करून घ्यायची. तर आता ही अशी व्यवस्थित सुट्टी करून घेते मी. आणि आता आपण फोडणीच्या तयारीला लागूया. इथं मी एक पातेलं घेतलं. पातेल्यामध्ये चांगलं 4 पळ्या तेल घातलं. तर या भाजीला तेल थोडंसं जास्त घातलं ना की चांगले होते आणि ही भरपूर बनते. 2 दिवसाची बनवते त्यामुळं ही तेल थोडं जास्त टाकायचं. आणि जे हिरव्या मिरचीचं आणि लसूणचं जे आपण वाटण करून घेतलंय का नाही ते आता ह्या तेलामध्ये डायरेक्ट टाकायचं. जिरं मोहरी वगैरे असलं काही टाकायचं नाही आहे. हे डायरेक्ट वाटण टाकायचं आणि हे चांगलं परतून घ्यायचं. हे वाटण्याऐवजी तुम्ही अख्खी जर लसूण तुम्हाला आवडत असेल भाजीत तर तुम्ही अख्खी लसूण सुद्धा घालू शकता, मिरचीचे तुकडे करून घालू शकता. पण हे वाटून घातलं की छान टेस्ट लागते. आणि आपण जे मसाले काढून ठेवले होते का नाही, धने जिरे पावडर हिंग हळद, ते पण आता ह्या तेलामध्ये मिरची वगैरे घातली त्याच्यामध्ये घालून हलवून घ्यायचं. ते चांगलं भाजून घ्यायचं. आणि आपण जे कुस्करून भाजी पिळून काढून ठेवली होती ती आता ह्या तेलामध्ये घालायची आणि आता हलवून घ्यायची. भाजी अशी व्यवस्थित हलवायची, त्याला सगळीकडे मसाला लागला पाहिजे. तसं पण आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार त्यामुळे तो मसाला सगळीकडे लागतोच. पण भाजी थोडी तेलात परतली का नाही की त्याला आणि छान टेस्ट येते. आता ही व्यवस्थित भाजी मी परतून घेतली. आता जे आपण दाणे घेतले होते ते शिजवून घेतले. ती बघा किती छान आपले दाणे सुद्धा शिजले ते. तर ते आता मी कुकरमधल्या पाण्यासकट ते दाणे सगळे घालणार आहे याच्यामध्ये. तर बघा आपण ह्या भाजीमध्ये एवढं काय काय घालतो म्हटल्यावर टेस्टी तर होणारच का नाही. तर का नाही ह्या भाजीचा एक किस्सा आहे. आमच्या घरात एक व्यक्ती ही भाजी बघून म्हणजे दिसायला कशी तरी दिसते म्हणून खात नव्हती. मी तिला बळच खायला लावली आणि आता तीच व्यक्ती म्हणते आंबाड्याची भाजी कधीतरी आणा की, आंबाड्याची भाजी बनवली का असं. तर का नाही ही भाजी खूप टेस्टी लागते, तुम्ही नक्की करून बघा. तर आता हे समजा व्यवस्थित असं हलवून घेतलं, मिक्स करून घेतलं. अजून हवा असेल तर त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि आता चवीनुसार मीठ घालायचं. परत एकदा हलवायचं आणि बघा ह्याला सगळं मीठ हे व्यवस्थित असं लागलं पाहिजे म्हणून मीठ घातल्यावर परत एकदा हलवायचं आणि ही भाजी परत व्यवस्थित अशी करून घ्यायची. आणि जे आपण शेंगदाण्याचा कूट आणि तांदळाची आणि ज्वारीची कण्णी जी भिजत घातली होती का नाही ती आता ह्याच्यावरती घालायची आणि परत असं व्यवस्थित करून घ्यायचं. म्हणजे ही कण्णी अशी पसरवून घ्यायची आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. ही कणी घातल्यानंतर का नाही लगेच हलवायचं नाही, कारण शेंगदाण्यामुळं भाजी तळाला जळते करपते, म्हणून पहिल्यांदा हलवायचं नाही. अर्धवट तरी शिजली ना की मग आता हे बघा शेंगदाणे आणि कणी सुद्धा थोडीफार शिजली आहे. आता ह्या भाजीला हलवायची. तर आता ह्याच्यामध्ये पाणी अजून दिसतं तर आपल्याला अजून ह्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे, त्यामुळे हे एवढं पाणी घातलंय मी. तर का नाही आता ही हलवून व्यवस्थित करून घ्यायची आणि परत आणि ह्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायची. हे सगळं जसं जास्त शिजेल का नाही, चांगलं शिजेल का नाही तसं भाजीला चव येते सगळं एकत्र शिजल्यामुळं. परत मी इथं झाकण ठेवते आणि एक 5 मिनिटासाठी परत शिजू देते. पण का नाही आता शेंगदाणे घातल्यानंतर आपण हलवलंय म्हटल्यावर भाजी तळाला लागू शकते आणि वरती पाणी उभं राहतं, त्यामुळे हे परत परत झाकण काढून हलवून घ्यायचं. तर अशाच पद्धतीनं थोडा वेळ झाकण ठेवायचं, परत झाकण काढून हलवायचं आणि ही भाजी घट्ट झाली की खायला सर्व करायची. तर ही भाजी बनवण्यासाठी का नाही थोडा वेळ लागतो, पण ही भाजी खूप टेस्टी लागते, शरीरासाठी पौष्टिक आहे. तुम्ही नक्की करून पहा आंबाड्याची भाजी. अरे वा 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 वा, भाजी तयार झाली वाटतं. इतका छान सुगंध येतोय. बायको चल लगेच जेवायला वाढ. अहो धनी ताट तयारच आहे. मला माहिती होतं तुम्हाला भूक लागली असेल म्हणून. चला बरं घ्या जेवायला. अरे वा वा, आंबाड्याची भाजी
आणि ज्वारीची भाकरी सोबत फोडलेला कांदा, काय मस्त बेत आहे. बायको, माझी आई ही भाजी बनवत होती, मला खूप आवडत होती. मला असं वाटत होतं की पुढच्या पिढीला ही भाजी बनवता येते की नाही काय की. तर आता तू बनवलीस बरं झालं, पण आणि प्रेक्षकांना सुद्धा दाखवलीस ती खूप उत्तम झालं. कारण पुढच्या पिढीला सुद्धा ही भाजी बनवता आली पाहिजे, कारण ही शरीरासाठी खूप औषधिक भाजी आहे. पाहिलत मंडळी, तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की बनवा. मार्केटमध्ये आंबाडी म्हटलं की भाजी मिळते आंबाड्याची. आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, नवीन रेसिपीसह. तोपर्यंत राम राम राम. राम.